आज मी तुम्हाला झटपट असे वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं अर्धी पळी, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। 1 चमचा जिरं, थोडीशी टाकायची त्यामध्ये हिंग पावडर, कढीपत्ता, 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापला की नाही तरी पण चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे। सुक्कं खोबरं एकदम थोडंसं घेतलेलं आहे, जास्त नाही घ्यायचं। जर तुम्हाला जर ते टाकत नसाल का नाही तर मग ते नाही टाकलं तरी चालेल। फक्त आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला पेस्ट केली तरी चालू शकते किंवा कुटून घेतलं तरी पण चालेल। आता हे चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। 1 छोट्या आकाराचं टोमॅटो, त्याच्यामध्ये आत्ताच मी चवीप्रमाणे टाकणार आहे मीठ आणि 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस मीडियमच आहे। गॅस आता थोडासा बारीक करते। आपण ह्याच्यामध्ये मसाले काढून घेऊया। थोडीशी हळद मिक्स करायचं। 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, त्याच्या जागी जो तुम्ही खाता ना तो पण टाकला तरी चालेल। ह्याला जरा परतून घेते। आता मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट भाजून कुटून घेतलेलं आहे। आता ह्याच्या शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालेल। गॅस आता करणार आहे मीडियम। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता पहिलं बटाट टाकून घेते। बटाट टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 300 ग्रॅम वाटाणा, फ्रेश वाटाणा आहे हा, फ्रोझन वगैरे नाही। तर ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। मसाल्यामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता कोमट पाणी ओतणार आहे। 1 ग्लास ओतलेला आहे। पहिले मिक्स करून घ्यायचं। गॅस मीडियम केलेला आहे। पाणी ओतल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर लपथबं पाहिजे असेल का नाही तर 1च ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे शिजून थोडंसं कमी होतं पाणी यातलं। आता ह्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास मी ओतणार आहे। एकूण मी 1.5 ग्लास ओतलेला आहे। गॅस आहे मीडियम। आता एकदा उकळी फुटली की नाही मग आपण ह्याला बारीक करूया। मस्त असं उकळलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक आणि एवढं झाकण उघडं ठेवणार आहे। 10 ते 12 मिनिटांमध्ये मस्त असं शिजलं जाईल। झाकण आपण आता काढून घेऊया। मस्त असं झालेलं आहे बघा आणि शिजलेला पण आहे। बटाटा शिजला आहे, वाटाणा पण मस्त असा शिजलेला आहे। अजून जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असलं तर करू शकता। आता एवढं तर असं अशा पद्धतीत झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।